ओके. सो नेक्स्ट चॅप्टर आपण कवर केलं होतं सेडेटिव्ह हिप्नॉटिक्स. ओके. सो याच्यामध्ये या दोन डेफिनेशन्स खूप जास्त महत्त्वाच्या आहेत की सेडेटिव्ह आणि हिप्नॉटिक. आणि हे ड्रग एकत्र का डिस्कस केले, कारण प्रॉपर्टीज जवळपास सेम आहेत. ओके. डोजचा फरक आहे फक्त. सेम ड्रग सेडेटिव्ह म्हणून ॲक्ट करतात लो डोजेसमध्ये आणि सेम ड्रग हिप्नॉटिक म्हणून पण ॲक्ट करू शकतो हायर डोजमध्ये. त्यामुळे हे दोन्ही प्रकारचे ड्रग एका चॅप्टरमध्ये डिस्कस केले. तर सेडेटिव्हचा अर्थ काय, जो पर्टिक्युलर ड्रग एक्साइटमेंट कमी करतो किंवा एखादा पेशंट जो काय म्हणतात ते त्याला काम डाऊन करतो. जर एक्साइटमेंट असेल किंवा CNS एक्साइटमेंट असेल तर त्याला काम डाऊन करणे विदाऊट इंड्युसिंग स्लीप हे जास्त महत्त्वाचं आहे. स्लीप इंड्यूस करत नाही, फक्त ड्राउझीनेस प्रोड्यूस म्हणजे तुमची जी मेंटल ॲक्टिव्हिटी आहे ती थोडीशी डिक्रीज केली जाते. म्हणजे तुमची रिस्पॉन्स, आता एखाद्या सिच्युएशनला तुम्ही नॉर्मल असाल तर तुम्ही रिॲक्ट करता पटकन, बट ज्यावेळेला तुम्ही सेडेटिव्स घेता तुमची रेस्पॉन्सिव्हनेस थोडीशी कमी केली जाते. सो एखादा स्टिम्युलस जर असेल तर तुम्ही त्याला पटकन रिॲक्ट करू शकत नाही किंवा रिस्पॉन्स देऊ शकत नाही. ओके. सम डिग्री ऑफ मोटर ॲक्टिव्हिटी, तुमची मोटर ॲक्टिव्हिटीसुद्धा थोडीशी कमी केली जाते किंवा मेंटल प्रोसेसेस जे आहेत ते थोडे स्लो डाऊन होतात. सो दॅट इज अ मीनिंग ऑफ सेडेटिव्ह. त्यानंतर हिप्नॉटिक म्हणजे हा ड्रग आहे जो स्लीप इंड्यूस करतो. तो आयदर स्लीप इंड्यूस करतो किंवा त्याला मेंटेन करतो, जस्ट लाईक अ नॉर्मल स्लीप. ओके. सो दिस इज द मीनिंग. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं दोन्ही ड्रग्ज जे आहेत सेम ड्रग्ज आहेत जे दोन्ही प्रॉपर्टी प्रोड्यूस करू शकतात. लोअर डोसेसमध्ये ते सेडेशन इंड्यूस करतात, थोडासा हाय डोसेसमध्ये हिप्नोसिस म्हणजे स्लीप, आणि त्याहूनही जास्त डोजमध्ये ते एनेस्थीजिया पण प्रोड्यूस करू शकतात. ओके. त्यानंतर स्लीप म्हणजे काय आहे ते आपण बघितलं. स्लीप हा एक सायक्लिक पॅटर्न आहे आपण बघितला. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्टेजेस आहे आणि त्याची एक पर्टिक्युलर पॅटर्न आहे आपण बघितलं. सो स्टेज 0, 1, 2, 3, 4 आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 2 टाईप्सची स्लीप आहे, REM स्लीप आणि NREM स्लीप. या कलरमध्ये जे दिले आहे ते REM स्लीप आहे. सो युजली ज्यावेळेला तुम्ही झोपी जाता फर्स्ट तुम्ही 0 स्टेजमध्ये असता. सो दॅट मीन्स यू आर अवेक. ओके. दिस पर्टिक्युलर स्टेज. त्यानंतर डेप्थ इन्क्रीज होते तसशी तुम्ही डीपर स्टेजेसमध्ये जाता 1, 2, 3, 4. त्यानंतर REM स्लीपमध्ये जाता तुम्ही. त्याला डिफरंट ॲक्टिव्हिटीज, वेगवेगळ्या पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटीज दिसतात ब्रेनमध्ये या वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये, ते आपण बघूया इन शॉर्ट. त्यानंतर REM स्लीप झाल्यानंतर परत तुम्ही स्टेज 1मध्ये जाता, 2, 3, 4, आणि जसजसा टाईम इलॅप्स होतो डेप्थ डिक्रीज होत जाते आणि सकाळी तुम्हाला जाग येते ज्यावेळेला तुम्ही स्टेज 0मध्ये जाता. ओके. सो इन शॉर्ट वी विल सी व्हॉट दिस इज. स्टेज 0 म्हणजे यू आर अवेक. सो तुम्ही ज्या वेळेला झोपी जाता यू जस्ट लाय डाऊन ऑन द बेड. ओके. सो यू आर अवेक बट स्टील यू आर लाईंग डाऊन, किंवा जर तुम्हाला रात्री जाग आली सो दॅट इंडिकेट्स यू आर इन स्टेज 0. ओके. नॉर्मल ॲक्टिव्हिटीज चालू असतात, आय मुवमेंट्स इरेग्युलर असतात किंवा स्लोली रोलिंग. त्यानंतर नेक्स्ट स्टेज स्टेज 1 विच इज नोन ॲज डोझिंग. सो इथे थोडेसे मसल्स रिलॅक्स होतात, आय मुवमेंट्स असेल ती रेड्यूस होते. स्टेज 2 इज नोन ॲज अनइक्विवोकल स्टेज. ओके. सो इकडे आय मुवमेंट्स अजून कमी होतात बट सब्जेक्ट इज इझिली अराउज, म्हणजे तुम्हाला लगेच उठवू शकतं कोणीही. ओके. त्यानंतर स्टेज 3 ही थोडीशी डीप स्टेज आहे, डीप स्लीप ट्रान्झिशन. याच्यामध्ये आय मुवमेंट्स आर व्हेरी फ्यू, खूप कमी आय मुवमेंट्स दिसतात आणि तुम्ही इझिली उठवू नाही शकत एखाद्या माणसाला या पर्टिक्युलर स्टेजमध्ये. त्यानंतर स्टेज 4 इज ऑल्सो नोन ॲज सेरेब्रल स्लीप. सो याच्यामध्ये आईज टोटली फिक्स्ड असतात. इट इज व्हेरी डिफिकल्ट, तुम्हाला उठवणं खूप अवघड जातं या पर्टिक्युलर स्टेजमध्ये जर एखादा माणूस असेल तर. आणि जे तुमचे जी वाईट स्वप्न वगैरे आपण ज्यांना म्हणतो ती जनरली या स्टेजमध्ये दिसते. ओके. सो नेक्स्ट इज, सो ऑल these stages come under non-REM sleep, and REM sleep is the next type or next stage in which you go. So this is also known as paradoxical sleep. Okay. So इथे थोड्याशा ही जी ॲक्टिव्हिटीज आपल्या वेगळ्या आहेत. इथे आपण बघितलं तर आय मुवमेंट्स
खूप जास्त आहेत, इरेग्युलर आहेत. तुम्ही नाईटमेअर जे तुम्हाला पडतात, वाईट स्वप्न जे असतात, ती जनरली या पर्टिक्युलर स्टेजमध्ये असतात आणि ती तुम्हाला आठवतात पण. उठल्यानंतर तुम्ही रिकॉल करू शकता. हार्ट रेट, BP फ्लक्च्युएटिंग, रेस्पिरेशन इज ऑल्सो इरेग्युलर, मसल्स पूर्णपणे रिलॅक्स्ड असतात, पण इरेग्युलर मुवमेंट्स, बॉडी मुवमेंट्स दिसून येऊ शकतात या स्लीपमध्ये. ओके, सो युजली आपण या पर्टिक्युलर स्टेजेस थ्रू जातो. स्टेज 0 टू स्टेज 4, त्यानंतर REM, आणि सायक्लिकली रिपीट होतात. स्टेज 0ला जर तुम्ही गेलात तर तुम्ही यू विल बी अवेक. Okay, so at night time sometimes you wake up, so that time you go into stage 0. Usually एक cycle complete व्हायला 80 to 100 minutes लागतात. Okay, so there is a peculiar sleep architecture which is followed. So बऱ्याचशा सिच्युएशन्समध्ये काही वेळेला झोप येत नाही किंवा तुमचं स्लीप आर्किटेक्चर डिस्टर्ब होतं किंवा रात्री तुम्हाला भरपूर वेळा जाग येते, परत झोप लागत नाही. सो दॅट कंडिशन इज नोन ॲज इन्सोमनिया, आणि त्याच्या ट्रीटमेंटसाठी जनरली हे ड्रग्स दिले जातात. आयदर टू काम डाऊन द पर्सन और टू हिप्नॉटिक ड्रग्स आर यूज टू इंड्यूस द अँड टू मेंटेन द स्लीप. काही वेळेला ड्युरेशन ऑफ स्लीप इज इन्क्रीज बाय दीज पर्टिक्युलर ड्रग्स. सो याच्यासाठी दोन नाही 3 महत्त्वाचे क्लासेस आहेत. बार्बिच्युरेट्स आहे, भरपूर सारे ड्रग्स आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर बेन्झोडायझेपिन्स. तर बेन्झोडायझेपिनमध्ये काही स्पेसिफिक ड्रग आहेत ज्यांना हिप्नॉटिक प्रॉपर्टी आहे, काही स्पेसिफिक ड्रग ज्यांना अँटी एन्झायटी, अँटी कन्व्हल्जंट, आणि लास्ट क्लास आहे न्यूअर नॉन बेन्झोडायझेपिन हिप्नॉटिक्स. हे न्यू क्लास आहे. ओके, आणि हे जनरली वापरले जातात फॉर शॉर्ट टर्म यूज. ओके, सो कमिंग टू द फर्स्ट क्लास, बार्बिच्युरेट्स. ओके, सो बार्बिच्युरेट्स हे ॲक्च्युली प्रोटोटाईप म्हणून डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, कारण ओल्डन डेजमध्ये बार्बिच्युरेट्स खूप पॉप्युलरली वापरले जायचे ॲज अ सेडेटिव्ह ऑर hypnotic drugs. Okay, because of their CNS depressant property. Okay, usually these are barbituric acid derivatives. Okay, barbituric acid as such त्याला सेडेटिव्ह प्रॉपर्टी नाही आहे, बट सबस्टिट्यूशन केलं तर वेरियस जे आपल्याला एजंट्स मिळतात तर त्यांना सेडेटिव्ह किंवा हिप्नॉटिक प्रॉपर्टी आहे. सो नाव कमिंग टू द फार्मकोलॉजिकल ॲक्शन्स ऑफ बार्बिच्युरेट्स. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची ॲक्शन आहे ती CNSमध्ये. CNS डिप्रेसंट ड्रग आहेत हे बार्बिच्युरेट्स, म्हणजे जनरल डिप्रेसंट आहेत. सगळे जे एक्सायटेबल सेल्स आहेत सगळ्यांना डिप्रेस करतात बार्बिच्युरेट्स. आणि जर त्याचे प्रॉपर्टीज आपण बघितली, डोस डिपेंडेंट आहे. लोअर डोजमध्ये सेडेटिव्ह, हायर डोजमध्ये स्लीप इंड्यूस करतं, त्याच्यापेक्षा हायर डोजमध्ये एनेस्थीजिया पण इंड्यूस करतं, आणि स्टील हायर डोसेसमध्ये पेशंट कोमामध्ये पण जाऊ शकतो. ओके, सो याची ॲडव्हान्टेज काय आहे, जनरली हा हिप्नॉटिक म्हणून वापरला जातो हिप्नॅटिक डोसेसमध्ये. सो स्लीप इंड्यूस करण्यासाठी किंवा स्लीप ड्युरेशन वाढवते हे पर्टिक्युलर ड्रग. ओके, नाईट अवेकनिंग जे तुम्हाला रात्री जर जाग येत असेल मध्ये तर ते सुद्धा कमी होतं. ओके, बट याचा प्रॉब्लेम काय आहे की स्लीप सायकल डिस्टर्ब होते, म्हणजे REM नॉर REM जी स्लीप सायकल आहे ती डिस्टर्ब होऊन जाते. जे सायक्लिक पॅटर्न आहे तो डिस्टर्ब होऊन जातो, आणि कंटिन्युअस यूजमुळे काय होतं की त्यात जो स्लीप प्रोड्यूस करण्याची ॲक्शन आहे ती कमी होत जाते. ओके, प्लस जर तुम्ही सडन डिस्कंटिन्यू केली ट्रीटमेंट तर रिबाउंड इन्क्रीज पण होतं. REM स्लीप किंवा नाईटमेअर्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इन्क्रीज होऊ शकतात. त्यानंतर हँगओव्हर, नेक्स्ट डे ज्यावेळेला तुम्ही उठता त्यावेळेला रिफ्रेशिंग स्लीप तुम्हाला मिळत नाही. सो इट प्रोड्युसेस हँगओव्हर, थोडंसं कन्फ्युजन राहील, मूड डिस्टर्ब राहील, इरिटेबल बिहेवियर असेल किंवा तुम्हाला खूप कंटाळवाणं वाटेल. ओके, सो इट डझंट गिव्ह अ रिफ्रेशिंग स्लीप. ओके, ॲज सच हँगओव्हर प्रोड्यूस करते पर्टिक्युलर ड्रग. ओके, त्यानंतर क्रॉनिक यूजमुळे लर्निंगसुद्धा अफेक्ट होऊ शकतात. लर्निंग, मेमरी, जजमेंट ह्या सगळ्या गोष्टी अफेक्ट होऊ शकतात. अनदर इम्पॉर्टंट प्रॉपर्टी इज युफोरिया मे बी एक्सपिरियन्स्ड, सेन्स ऑफ वेलबिंग, खूप छान वाटतं, त्यामुळे पेशंट वारंवार कन्झ्युम करू शकतो हे ड्रग. त्याच्यामुळे अब्यूज लायबिलिटी आहे. ओके, सो पर्सन मे बिकम सायकोलॉजिकली ऑर फिजिकली डिपेंडंट ऑन दिस पर्टिक्युलर ड्रग. त्यानंतर स्मॉल डोसेसमध्ये हायपरॅल्जेसिया, म्हणजे छोट्या स्टिम्युलसला सुद्धा पेन प्रोड्यूस होऊ शकतं, म्हणजे जे नॉर्मली पेन इंड्यूस करत नाही अशा स्टिम्युलसमुळे सुद्धा पेन दिसू शकतं, त्याला हायपरॅल्जेसिया असं म्हटलं जातं. ओके, त्यानंतर बार्बिच्युरेट्सला अँटी कन्व्हल्जन प्रॉपर्टी आहे. ओके, अँटी एपिलेप्टिक प्रॉपर्टी आहे. सो हे ड्रग अँटी एपिलेप्टिक ड्रग्ज म्हणून पण वापरले जातात.
आणि मेनली स्लीप इंड्यूस करण्याचं कारण काय, इट ॲक्ट्स मेनली ऑन द रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टम. सो ही सिस्टम आपल्याला ॲक्टिव्ह किंवा आपल्याला अलर्ट राहायला मदत करते. सो हिला डिप्रेस केलं जातं जनरली, त्याच्यामुळे सेडेटिव्ह किंवा हिप्नॉटिक ॲक्शन दिसतं त्या पर्टिक्युलर ड्रग्समध्ये. त्यानंतर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. मेनली इट ॲक्ट्स ऑन गाबा BZD रिसेप्टर क्लोराईड चॅनल कॉम्प्लेक्स, हे टार्गेट आहे. सो क्लोराईड चॅनल ज्याचं काय म्हणतात ते मॉड्युलेशन गाबा करतो, गॅमा अमायनो ब्युटरिक ॲसिड, हा ट्रान्समिटर आहे जो क्लोराईड चॅनलवर बाइंड करतो, ज्याच्यामुळे क्लोराईड चॅनल ओपन होतात आणि क्लोराईड आयन फ्लो होतो. ओके, सो इट चेंजेस द मेम्ब्रेन पोटेन्शियल्स. ओके, हा ॲक्च्युली व्हॉट टू से इन्हिबिटरी ट्रान्समिटर आहे, सप्रेस करतो हा. ओके, एखाद्या न्यूरॉनल स्टिम्युलेशनला सप्रेस करतो गाबा. ओके, आता बार्बिच्युरेट्स काय करतात, बार्बिच्युरेट्स या क्लोराईड आयन चॅनलवरती ॲक्ट करतात. नाउ लेट अस सी विथ द हेल्प ऑफ डायग्राम. सो दिस इज युअर क्लोराईड चॅनल, त्याच्यामध्ये 5 सबयुनिट्स आहेत. ओके, 5 सबयुनिट आहेत जे प्रोटीन्स आहेत. ॲक्च्युली आपण बघितलं तर क्लोराईड हा ॲक्च्युली चार्जड आहे, राईट, त्याच्यावर मायनस चार्ज आहे आणि कुठलीही चार्ज असलेली गोष्ट मेम्ब्रेन क्रॉस करू शकत नाही, लिपॉइडल मेम्ब्रेन असते. सो त्याच्यासाठी स्पेशल ट्रान्सपोर्टर्स असतात. सो आयॉन चॅनल्स आहेत ज्याच्या थ्रू आयॉन्स मूव्ह होतात. ओके, त्यांना जर सेलच्या आतमध्ये एंटर करायचं किंवा बाहेर जायचं असेल त्याच्यासाठी स्पेशल चॅनल्स अवेलेबल असतात. सो या सबयुनिट्सच्या मध्ये एक पोर असतो, पोर, देर इज अ स्पेस इन बिटवीन. सो हे सबयुनिट्स ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला हे जे ओपनिंग आहे ते बंद होतं. पण हे सबयुनिट्स जसे मूव्ह अपार्ट होतात, बाजूला सरकले की हा जो मधला पोर आहे तो ओपन होतो आणि क्लोराईड फ्लो होतं, किंवा कुठलाही कॅल्शियम असेल, पोटॅशियम असेल, सोडियम असेल तर ते मूव्ह होतात. ओके, सो युजली याच्यामध्ये 5 सबयुनिट आहेत, 2 अल्फा, 2 बीटा आणि 1 गॅमा, असं 5 सबयुनिट आहे. ओके, सो बार्बिच्युरेटला बाइंड करण्यासाठी ही साईट आहे अल्फा किंवा बीटा सबयुनिट. गाबाचं बाइंडिंग साईट आहे बीटा सबयुनिट. युजली गाबा ज्या वेळेला या रिसेप्टरवरती बाइंड करतो त्यावेळेला हे चॅनल ओपन होतं आणि क्लोराईड फ्लो होतं. ओके, सो क्लोराईड सेलच्या आतमध्ये एंटर करतो. आता बार्बिच्युरेट ज्या वेळेला तुम्ही ॲडमिनिस्टर करता तर त्याची बाइंडिंग साईट वेगळी आहे या रिसेप्टरवरती. तर हे काय करतं, गाबाचं बाइंडिंग वाढवतं, ज्याच्यामुळे काय होतं की हा चॅनल जास्त वेळासाठी ओपन राहतो. इट रिमेन्स ओपन फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम. ओके, सो त्याला तो जास्त वेळ ओपन ठेवतो, ज्याच्यामुळे क्लोराईड आयॉन्स जे आहेत ते खूप प्रमाणात एंटर होतात. सो बार्बिच्युरेटचं काम काय आहे, चॅनलला ओपन ठेवणं जास्त वेळासाठी. हाव, इनडायरेक्टली तो गाबाची ॲक्टिव्हिटी वाढवतो. सो इट हॅज गाबा फॅसिलिटेटरी ॲक्शन. हायर डोसेसमध्ये त्याला गाबा मिमॅटिक ॲक्शन पण आहे, म्हणजे तो स्वतः गाभाप्रमाणेच हा चॅनल स्वतःसुद्धा ओपन करू शकतो. थ्रू गाबा नाही, तो स्वतः चॅनलला ओपन करू शकतो. ओके, सो इट हॅज बोथ गाबा फॅसिलिटेटरी एज वेल एज गाबा मिमॅटिक ॲक्शन. याच्या व्यतिरिक्त अजून मेकॅनिझम्स पण आहेत. ग्लुटामेट जो एक्सायटेटरी ट्रान्समिटर आहे त्याची ॲक्टिव्हिटी कमी करणे किंवा त्याला डिप्रेस करणे. त्याच्यानंतर व्होल्टेज सेन्सिटिव्ह सोडियम आणि पोटॅशियम चॅनल्स त्यांना पण डिप्रेस करतो की ज्याच्यामुळे डिप्रेशन, CNS डिप्रेशन दिसतं. ओके, आणि मेनली this is the reason depression of reticular activating system is responsible for inability to maintain the wakefulness. म्हणजे जे ड्राउझीनेस किंवा स्लीपीनेस, दॅट इज बिकॉज ऑफ डिप्रेशन ऑफ रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टम. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲक्शन्स ऑन दी रेस्पिरेशन. रेस्पिरेशन डिप्रेस होतं. हे सगळे जे ड्राईव्ज आहेत न्यूरोजेनिक, म्हणजे न्यूरॉनल स्टिम्युलेशन किंवा इन्क्रीज इन द कार्बन डायऑक्साईड किंवा डिक्रीज इन द ऑक्सिजन, हे सगळे जे ड्राईव्ज आहेत ते रेस्पिरेटरी सेंटरला स्टिम्युलेट करतात. सो या सगळ्या ड्राईव्ज ज्या आहेत ते बार्बिच्युरेट डिप्रेस करतं, ज्याच्यामुळे रेस्पिरेटरी डिप्रेशन दिसून येतं. ओके, CVSवरती ॲक्शन डिपेंड करते की डोज किती आहे. नॉर्मल डोजेसमध्ये देर इज स्लाईट डिक्रीज इन BP अँड हार्ट रेट, बट टॉक्सिक डोजेसमध्ये भरपूर प्रमाणात BP डिक्रीज होऊ शकतो. टेकिकार्डिया पण दिसतं, रिफ्लेक्स टेकिकार्डिया, बिकॉज ऑफ ड्रॉप इन BP टेकिकार्डिया इज. नेक्स्ट ॲक्शन इज ऑन दी स्केलेटल मसल्स. ओके, स्केलेटल मसल्समध्ये कॉन्ट्रॅक्शन्स रिड्यूस केले जातात. ओके,
त्यानंतर स्मूथ मसल. सो या जनरली जे बॉवल म्हणजे GI ट्रॅक्टमधले जे स्मूथ मसल्स आहेत, सो त्यांची मोटिलिटी किंवा त्यांचं जे कॉन्ट्रॅक्शन आहे ते कमी केलं जातं. GI मोटिलिटी कमी होते. किडनीज दे रिड्यूस द युरिन फ्लो. ओके, म्हणजे युरिन आउटपुट कमी केली जाते. कारण BP आपण बघितलं, BP ड्रॉप होतो, ADH रिलीज इन्क्रीज होतं, त्यामुळे युरिन आउटपुट कमी होतं. सो टॉक्सिक डोसेसमध्ये ऑलिग्युरिया म्हणजे युरिनचं प्रमाण खूप खूप कमी होतं. ओके, सो ऑलमोस्ट इट इज ॲब्सेंट ओके इन केस ऑफ टॉक्सिसिटी. कायनेटिक्स जर आपण बघितली तर ऑल ऑफ देम आर वेल ॲब्झॉर्ब, वाईडली डिस्ट्रीब्युटेड. त्यानंतर एंट्री डिपेंड करते लिपिड सॉल्युबिलिटीमध्ये. ज्यांची लिपिड सॉल्युबिलिटी जास्त आहे ते ब्रेनमध्ये एंटर करणार, ज्यांची कमी आहे दे विल बी एंटरिंग ब्रेन विथ अ लेस एक्सटेंट. प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग पण व्हेरिएबल आहे डिफरंट एजंट्सला. त्यानंतर प्लासेंटा क्रॉस करू शकतात, त्यामुळे टेरटोजेनिक प्रॉपर्टीज आहे. मिल्कमध्ये सेक्रेट होतात, त्यामुळे सकलिंग इन्फंटला ते अफेक्ट करू शकतात हे पर्टिक्युलर ड्रग, त्यामुळे कॉन्ट्राइंडिकेटेड आहे. प्रेग्नन्सीमध्ये आणि ब्रेस्ट फिडिंगमध्ये हे ड्रग द्यायचं नाही आहे. ओके, त्यानंतर टर्मिनेशन ऑफ ॲक्शन. आता एखादा बार्बिच्युरेट तुम्ही ॲडमिनिस्टर केला, तो ॲब्झॉर्ब होईल, ॲक्शन दाखवेल. त्यानंतर टर्मिनेशन ऑफ ॲक्शनसाठी 3 प्रोसेसेस इम्पॉर्टंट आहेत: रिडिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि थर्ड वन इज एक्सक्रिशन. आता हे डिपेंड करतं की तुमच्या ड्रगची लिपिड सॉल्युबिलिटी किती आहे. हायली लिपिड सॉल्युबल ड्रग्ज असतील तर त्यांच्यामध्ये रिडिस्ट्रीब्युशन महत्त्वाचं आहे. म्हणजे जे हायली लिपिड सॉल्युबल ड्रग्ज आहेत ते CNSमध्ये एंटर करतात पटकन, सो दे विल शो क्विक ॲक्शन. बट ते जितक्या स्पीडनी एंटर करतात तितक्या स्पीडनी ते बाहेर पण येते. सो त्याची ॲक्शन जी आहे ती लगेच टर्मिनेट करते, कारण युज्युअल साईट ऑफ ॲक्शन आहे आपलं CNS. तर तिथून तुमचे ड्रग खूप लवकर बाहेर पडतात. त्याच्यामुळे एखादा ड्रग तुम्ही IV जरी ॲडमिनिस्टर केला तरीसुद्धा अनकॉन्शियसनेस लगेच दिसेल, बट तो पर्सन लगेच शुद्धीवरती येऊ शकतो. विदिन 6 to 10 मिनिट्स तुमचा ड्रग CNSमधून बाहेर येईल आणि त्याची ॲक्शन टर्मिनेट होईल. ओके, सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर हायली लिपिड सॉल्युबल ड्रग. त्यानंतर मेटाबॉलिझम. ओके, ज्यांची लिपिड सॉल्युबिलिटी थोडीशी कमी आहे, सो त्यांच्यामध्ये मेटाबॉलिझम इम्पॉर्टंट आहे. ऑक्सिडेशन किंवा डिअल्कायलेशन, कॉन्जुगेशन रिॲक्शन्स आहेत मेटाबॉलिझमसाठी. त्यानंतर एक्सक्रिशन. जे लिपिड सॉल्युबिलिटी ज्यांच्यामध्ये खूप कमी आहे ते युज्युअली अनचेंज फॉर्ममध्ये एक्सक्रीट होतात, आणि युरिन अल्कलाईन केल्यानंतर यांचं आयोनायझेशन वाढतं, त्यामुळे ते रिअब्झॉर्ब होत नाही. किडनीजमध्ये प्रोसेसेस माहिती आहेत तुम्हाला ऑलरेडी. फिल्ट्रेशन आहे, ट्युब्युलर सेक्रेशन, ट्युब्युलर रिअब्झॉर्प्शन. ओके, सो जो एखादा ड्रग फिल्टर होऊन जातो ग्लोमॅरुलसमध्ये, तर तो जर अनआयोनाइज फॉर्ममध्ये असेल तर तो परत रिअब्झॉर्ब होतो किडनीजमध्ये. ओके, जसे आपले नॉर्मल आयॉन्स होतात बॉडी रिक्वायरमेंटनुसार, सो सेम वे हे ड्रगसुद्धा रिअब्झॉर्ब होऊ शकतात. सो अशा ड्रग्सचं एक्सक्रिशन तुम्ही कसं वाढवाल? युरिनचं अल्कलिनायझेशन करून. युरिन अल्कलाईन केली की हा ड्रग आयोनाइज फॉर्ममध्ये राहतो आणि त्याचं एक्सक्रिशन वाढवू शकतो. सो टॉक्सिसिटीमध्ये हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही युरिन अल्कलिनाइज केली की बार्बिच्युरेट जास्त प्रमाणात एक्सक्रीट होऊ शकतात. त्यानंतर युजेस ॲज सच बार्बिच्युरेट्स जेव्हा बेन्झोडायझेपिन्स डिस्कवर झाले त्यानंतर याची पॉप्युलॅरिटी खूप कमी झाली आहे. त्यामुळे फिनोबार्बिटोन हा युज्युअली एपिलेप्सीच्या ट्रीटमेंटसाठी वापरला जातो, आणि थायोपेंटोन हा एनेस्थेटिक म्हणून वापरला जातो. बाकी ॲज सच ह्या ड्रग्सला काही यूज नाही, बेन्झोडायझेपिन्स वापरले जातात. इंटरॅक्शन्समध्ये जर आपण बघितलं तर काही महत्त्वाचे इंटरॅक्शन्स आहेत. बार्बिच्युरेट्स हे एन्झाईम इंड्युसर्स आहेत, म्हणजे जे मेटाबॉलायझिंग एन्झाईम्स आहेत त्यांची ॲक्टिव्हिटी वाढवणे. त्याच्यामुळे बाकी ड्रग्सचं मेटाबॉलिझम ते वाढवू शकतात. त्यामुळे हे ड्रग्स काय होणार? मेटाबॉलाइज होऊन जातील, त्यांची प्लाझ्मा लेवल कमी होणार आणि ते त्यांची इफेक्टिव्हनेस दिसणार नाही. इट विल रिड्यूस देअर इफेक्टिव्हनेस. सो हे ड्रग एकत्र द्यायचे नाही आहेत. नेक्स्ट इज बाकी CNS डिप्रेसंट ड्रग्स बरोबर जर आपण दिला, अल्कोहोल, ओपिओइड्स वगैरे, तर एडिटिव्ह CNS डिप्रेसंट ॲक्शन दिसेल. त्यानंतर सोडियम ऑल्प्रोइड अँटी एपिलेप्टिक ड्रग आहे, तर तो फिनोबार्बिटोनची प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन वाढवतो, त्याची मेटाबॉलिझम इनिबिट करून. त्यानंतर फिनोबार्बिटोन हा फिनिटोइनच्या मेटाबॉलिझमला इंड्यूस पण करू शकतो आणि इनिबिट पण करू शकतो, इवन इमिप्रमाइन मेटाबॉलिझम. सो ही कॉम्प्लिकेटेड इंटरॅक्शन आहे ॲज सच.
त्यानंतर फिनोबार्बिटोन हा ग्लिसिओफुल्विनचं ॲब्झॉर्प्शन कमी करू शकतो. ओके, सो त्याच्यामुळे हे दोन्ही एकत्र द्यायचे नाही आहे. साईड इफेक्ट जर आपण बघितलं तर हँगओव्हर खूप कॉमन आहे नेक्स्ट डेला. ओके, मेंटल कन्फ्युजन, इम्पेअरमेंट, त्याच्यामुळे ट्रॅफिक ॲक्सिडेंट्स होऊ शकतात. त्यामुळे ड्रायव्हिंग डेंजरस आहे किंवा ऑपरेशन ऑफ मशीन्स डेंजरस आहे. त्यानंतर इडिओसिंक्रेसी म्हणजे काही कॅरेक्टरिस्टिक साईड इफेक्ट्स दिसतात काही स्पेसिफिक इंडिव्हिज्युअल्समध्ये. तो एक्साइटमेंट दिसू शकते ओल्डर इंडिव्हिज्युअल्समध्ये किंवा पॉर्फायरिया प्रेसिपिटेट होईल. नेक्स्ट टाईप ऑफ साईड इफेक्ट्स इज हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन्स लाईक रॅशेस, स्वेलिंग ऑफ आयलिड्स अँड ऑल. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे टॉलरन्स अँड डिपेंडन्स. ओके, सो एखादा पर्सन जर कंटिन्युअसली काय म्हणतात ते कन्झ्युम करत असेल तर तो टॉलरन्स डेव्हलप करतो. म्हणजे सेम अमाऊंट जी आहे ती सफिशियंट नाही राहत ॲक्शन दाखवण्यासाठी. सो तुम्हाला जास्त ड्रग लागतो सेम अमाऊंटची ॲक्शन दाखवण्यासाठी, ते म्हणजे टॉलरन्स. ओके, आणि डिपेंडन्स जर तुम्ही कंटिन्युअसली ॲडमिनिस्टर करत राहिला तर पर्सन डिपेंडंट, त्याला अब्यूज लायबिलिटी आहे. त्यामुळे एखादा माणूस त्याच्यावरती डिपेंडंट बनू शकतो, कन्झ्युम करू शकतो वारंवार. ओके, आणि जर तुम्ही सडनली ट्रीटमेंट स्टॉप केली तर काही सिम्पटम्स पण दिसू शकतात. देन अक्यूट बार्बिच्युरेट पॉयझनिंग. सो टॉक्सिक डोजेस कन्झ्युम केले, जर एखाद्या पर्सनने जर भरपूर सारे डोजेस कन्झ्युम केले तर इट कॅन रिझल्ट इन पॉयझनिंग. सो या केसमध्ये जनरली जे फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स आहेत ते एक्झॅजरेट होणार. म्हणजे पर्सन विल बी फ्लॅट, बी टोटल रिलॅक्स्ड होणार मसल्स, कोमेटोज, पर्सन will be go into coma, respiration will start failing, respiratory failure दिसून येतं, fall in BP, cardiovascular collapse, renal shutdown म्हणजे युरिन आउटपुट टोटली बंद होऊन जातं. त्यानंतर स्किन इरप्शन्स दिसून येऊ शकतात. सो हे सिम्पटम्स आहेत. ट्रीटमेंट विदिन 2 hours झालं असेल तर गॅस्ट्रिक लवाज और स्टमक वॉश विथ ॲक्टिवेटेड चारकोल. त्यानंतर सपोर्टिव्ह मेजर्स द्यायचे आहेत. बी पी मेंटेन करणे, एअरवेज म्हणजे व्हेंटिलेशन मेंटेन करणे, ब्लड व्हॉल्यूम मेंटेन करणे. त्यानंतर अल्कलाईन डायुरेसिस, ओके, युरिन अल्कलिनाइज केल्यानंतर एक्सक्रिशन वाढतं. सो बायकार्बोनेट द्यायचं आहे. सो युरिन अल्कलिनाइज होणार, ड्रग आयोनाइज फॉर्ममध्ये राहील आणि त्याचं रिअब्झॉर्प्शन प्रिव्हेंट होईल. सो मोर अँड मोर ड्रग विल बी एक्सक्रिटेड आउट. अँड द नेक्स्ट वन इज हिमोडायलिसिस किंवा हिमोपरफ्युजन. सो वॉट एव्हर ॲब्झॉर्ब झालेलं आहे ते तुम्ही रिमूव्ह करू शकता. ॲज सच याला अँटीडोट अवेलेबल नाही आहे बार्बिच्युरेट पॉयझनिंग. ओके, देन नेक्स्ट पार्ट इज बेन्झोडायझेपिन्स. बेन्झोडायझेपिन्स ज्या वेळेला डिस्कवर झाले ओके त्यावेळेला बार्बिच्युरेट्स दे हॅव टोटली गॉन ऑलमोस्ट आउट ऑफ यूज एक्सेप्ट अ व्हेरी फ्यू ड्रग. तर याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत हे महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये डिफरन्सेस पण लक्षात घ्या. ॲडव्हान्टेजेस तर महत्त्वाचे आहेच आहेत की BZDs बार्बिच्युरेट्सपेक्षा बेटर का आहेत. ओके, आणि प्लस डिफरन्सेस काय आहेत दोन्हीमध्ये हे पण महत्त्वाचं आहे. ओके, सो पहिला डिफरन्स म्हणजे बेन्झोडायझेपिन्सला थेरप्युटिक इंडेक्स खूप चांगली आहे. म्हणजे खूप जास्त 20 डोसेस जरी तुम्ही कन्झ्युम केले तरीसुद्धा इट डज नॉट प्रोड्यूस एनी टॉक्सिसिटी. अपार्ट फ्रॉम दॅट रेस्पिरेशन किंवा कार्डिओव्हास्क्युलर फंक्शन्स अफेक्ट होत नाही. आपण बार्बिच्युरेट्समध्ये बघितलं ते होतं. ओके, त्यानंतर अदर सिस्टम्सवरती बाकी कुठल्याही सिस्टमवरती ॲक्शन नाही आहे. बार्बिच्युरेट्स बाकी सिस्टम्सला पण अफेक्ट करतं, आपण ते पण बघितलं. नेक्स्ट इज स्लीप आर्किटेक्चर डिस्टर्ब होत नाही, बार्बिच्युरेट केसमध्ये तो होतो. नेक्स्ट इज बेन्झोडायझेपिन डू नॉट ऑल्टर द डिस्पोजिशन, म्हणजे बाकी ड्रग्सचं मेटाबॉलिझम ऑल्टर होत नाही, बार्बिच्युरेट्स करतात हे आपण बघितलं इंटरॅक्शनमध्ये. ओके, सो इंटरॅक्शन चान्सेस आर लेस विथ BZDs. त्यानंतर अब्यूज लायबिलिटी कमी आहे BZDsला. आपण बघितलं की बार्बिच्युरेट्सला अब्यूज लायबिलिटी आहे. ओके, ती इथे नाही आहे बेन्झोडायझेपिन्सला रिपीटेड डोजेसमध्ये. आणि लास्ट ॲडव्हान्टेज इज दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, अँटीडोट अवेलेबल आहे फ्लिमॅझिनिन. सो बार्बिच्युरेटच्या केसमध्ये आपण बघितलं कुठल्याही प्रकारचा अँटीडोट अवेलेबल नाही, पण इकडे अँटीडोट अवेलेबल आहे फ्लिमॅझिनिन. ॲक्च्युली टॉक्सिसिटी प्रोड्यूस होत नाही भरपूर प्रमाणात कन्झ्युम केलं तरी पण जर टॉक्सिसिटी झालीच तरीसुद्धा अँटीडोट अवेलेबल आहे. सो यू कॅन गिव्ह दिस इन केस ऑफ टॉक्सिसिटी. सो कमिंग टू दी ॲक्शन्स, CNS हा एकच सिस्टम आहे जो जनरली अफेक्ट केला जातो. ओके,
ॲज सच हे ड्रग्ज CNS डिप्रेसंट ड्रग्ज आहेत. ओके, वेगवेगळे ड्रग्ज जे या कॅटेगरीमध्ये पडतात ते जनरली CNS डिप्रेसंट दाखवतात, बट इट्स नॉट अ जनरलाइज CNS डिप्रेशन. आपण बार्बिच्युरेटच्या केसमध्ये बघितले, इट्स अ जनरल डिप्रेशन. सो जे जे एक्साइटेबल सेल्स आहेत ते सगळे डिप्रेस होतात. तर बेन्झोडायझेपिनच्या केसमध्ये तसं नाही आहे, यांना स्पेसिफिक ॲक्टिव्हिटी आहे. क्लासिफिकेशन्समध्ये पण आपण बघितलं की काही ड्रग्ज आहेत त्याला अँटी एन्झायटी प्रॉपर्टी आहे, काही ड्रग्ज हिप्नॉटिक प्रॉपर्टी आहे, काही ड्रग्जला अँटी कन्व्हल्जंट प्रॉपर्टी आहे. ओके, बिकॉज इट ॲक्ट्स इन स्पेसिफिक पार्ट ऑफ युअर CNS. सो त्याला स्पेसिफिक ॲक्टिव्हिटी आहे. ओके, दे आर नॉट जनरलाइज CNS डिप्रेशन. मेनली स्लीप इंड्यूस करतात हे, ऑनसेट काय म्हणतात ते स्लीप ऑनसेट हेस्टन करतात, म्हणजे तुम्हाला लगेचच झोप येईल. स्लीप टाईम इन्क्रीज करतात, नाईट टाईम अवेकनिंग जे आहे ते कमी करतात. स्लीप आर्किटेक्चर जर डिस्टर्ब झाली असेल, ती डिस्टर्ब करत नाही, ती नॉर्मलाइज करतात हे पर्टिक्युलर ड्रग. ओके, आणि ज्या वेळेला नेक्स्ट डे तुम्ही झोपेतून उठता तर त्यावेळेला यू विल फील अ रिफ्रेशिंग स्लीप. ओके, ॲज इफ यू हॅव हॅड अ रिफ्रेशिंग स्लीप. इन केस ऑफ बार्बिच्युरेट्स हँगओव्हर प्रोड्यूस करतात ते. सो हा प्रॉब्लेम बेन्झोडायझेपिन्समध्ये नाही. त्यानंतर रिपिटेटिव्ह ट्रीटमेंट दिल्यानंतर टॉलरन्स पण दिसत नाही या केसमध्ये. ओके, नेक्स्ट इज काही ड्रग्जला अँटी एन्झायटी प्रॉपर्टी आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, एन्झायटी जे आपला फिअर असतो तो कमी करू शकतात काही ड्रग्स. ओके, मसल रिलॅक्सन, सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्सन प्रॉपर्टी पण आहे, स्केलेटल मसल रिलॅक्सन प्रॉपर्टी पण आहे या पर्टिक्युलर ड्रग्सला. आणि काही ड्रग्ज आहेत त्यांना अँटी कन्व्हल्जन प्रॉपर्टी पण आहेत, म्हणजे ते अँटी एपिलेप्टिक म्हणून सुद्धा वापरले जातात. त्यानंतर हा एक डिफरन्स आहे, डायझेपम IV इंजेक्शन दिल्यानंतर एनाल्जेसिया प्रोड्यूस करतो. आपण बार्बिच्युरेट्समध्ये बघितलं की हायपरअल्जेसिया प्रोड्यूस होते, तर ती केस नाही आहे इकडे. हायपरअल्जेसिया दिसत नाही, रादर एनाल्जेसिया इज प्रोड्यूस. अदर ॲक्शन्स जर आपण बघितलं, इट इज व्हेरी इनसिग्निफिकंट. गॅस्ट्रिक सेक्रिशन कमी करणे वगैरे, कोरोनरी डायलेटेशन. सो दीज आर द ओनली अदर इफेक्ट्स. सो बाकी सिस्टम्सवरती कुठेही BZD अफेक्ट करत नाही, ते युजली CNSवरतीच इफेक्ट करतात आणि तिथे सुद्धा स्पेसिफिक ॲक्शन आहे. ओके, स्पेसिफिक थेरप्युटिक ॲक्शन. So coming to the site of action, again reticular activating system जी आहे ती सप्रेस केली जाते, ज्याच्यामुळे हिप्नोटिक प्रॉपर्टी दिसते. ओके, त्यानंतर लिम्बिक सिस्टमवरती अफेक्ट केल्यानंतर मेंटल फंक्शन्स चेंज करू शकतात हे ड्रग. त्यानंतर मसल रिलॅक्सेशन जे प्रोड्यूस करतात ड्रग, त्यांची साईट ऑफ ॲक्शन आहे मेड्युलामध्ये. ओके, आणि जे मोटर इनकोऑर्डिनेशन प्रोड्यूस करतात ते युजली सेरेबेलममध्ये ॲक्ट करतात. सो त्यांची साईट स्पेसिफिक ॲक्शन दिसते. सो जिथे ॲक्ट करेल त्यानुसार ते ड्रग ॲक्शन दाखवतात. टार्गेट इज सेम एज दॅट ऑफ बार्बिच्युरेट, GABA BZD क्लोराइड चॅनल कॉम्प्लेक्स. ओके, सो सेम जसं आपण मगाशी बघितलं, सेम टार्गेट आहे, ॲक्च्युली साईट वेगळी आहे. सो जो बेन्झोडायझेपिन्सचा जो रिसेप्टर आहे तो अल्फा गॅमा इंटरफेसवरती आहे. ओके, बार्बिच्युरेट आपण बघितलं अल्फा किंवा बीटा सबयुनिटवरती आहे. इकडे अल्फा गॅमा इंटरफेस, त्या दोघांच्या मध्ये आहे बेन्झोडायझेपिन्सचा रिसेप्टर. ओके, सो तिथे तुमचा ड्रग बाइंड झाल्यानंतर काय करेल, तो गाबाची ॲक्टिव्हिटी फॅसिलिटेट करतो. ओके, सो इट विल एनहान्स गाबा बाइंडिंग टू इट्स रिसेप्टर. ओके, आणि याच्यामुळे एक मेन डिफरन्स काय आहे की इकडे फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होते. इट इन्क्रीजेस द फ्रिक्वेन्सी ऑफ क्लोराइड चॅनल ओपनिंग. म्हणजे काय होतं की हा क्लोराइड चॅनल भरपूर वेळा ओपन होतो. आपण बार्बिच्युरेट्समध्ये बघितलं की तो चॅनल खूप वेळासाठी ओपन राहतो, जास्त वेळ तो ओपन राहतो. इकडे तसं नाही आहे. इकडे त्या चॅनलची ओपन होण्याची जी फ्रिक्वेन्सी आहे, नंबर ऑफ टाइम्स ऑफ ओपनिंग द चॅनल, ती वाढवली जाते. तर तो एक मेन डिफरन्स आहे मेकॅनिझम ऑफ ॲक्शनमध्ये. ओके, बाकी मेकॅनिझम्स पण इथे नाही आहेत आपण जसं बघितलं बार्बिच्युरेट्समध्ये. सो दॅट इज ऑल्सो नॉट ट्रू फॉर बेन्झोडायझेपिन्स. देन कमिंग टू द कायनेटिक्स, अगेन इट इज व्हेरिएबल फॉर डिफरंट एजंट्स. ओके, अब्झॉर्प्शन ओरल थोडंफार स्लो आहे. IM किंवा IV रूट हे जास्त बेटर अब्झॉर्ब करतात हे पर्टिक्युलर ड्रग. ओके, त्यानंतर प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग इज ऑल्सो व्हेरिएबल. Okay, so it may vary from 10% to 99%.
ओके. इवन एंट्री इन द ब्रेन लिपिड सॉल्युबिलिटीवरती डिपेंड करतं. ओके. त्यानंतर हे महत्त्वाचं आहे मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम प्रोसेसेस इन्व्हॉल्ड आर डिअल्कायलेशन अँड हायड्रॉक्सिनेशन, आणि या दोन एन्झाईम्स आहेत CYP3A4 आणि CYP2C19. ओके. हे मेटाबोलाइट्स जनरेट करतात. सो काही मेटाबोलाइट्स ॲक्टिव्ह असू शकतात, काही ड्रग्ज इनॲक्टिव्ह मेटाबोलाइट्समध्ये सुद्धा कन्वर्ट करतात. ओके. सो दीज आर सम ऑफ दी एजंट्स. त्यांच्या कायनेटिक प्रॉपर्टीज वेगवेगळ्या आहेत. कमिंग टू द ॲडवर्स इफेक्ट्स, ॲज सच ॲडवर्स इफेक्ट्स जरी भरपूर दिसत असतील तरी त्या खूप इनसिग्निफिकंट आहेत किंवा त्या युजली प्रोड्यूस केल्या जात नाही. कॉमनली साईड इफेक्ट्स आहेत डिझीनेस, म्हणजे थोडंसं चक्कर येणे, वर्टिगो, मोटर इनकोऑर्डिनेशन असेल किंवा डिसओरिएंटेशन असेल. ओके. त्यानंतर हँगओव्हर, दिस इज लेस कॉमन ॲज कम्पेअर्ड टू बार्बिच्युरेट्स. वीकनेस, ब्लरिंग ऑफ विजन, ड्रायनेस ऑफ माउथ. ओके. स्लीप एपनिया म्हणजे ब्रीदिंग स्टॉप होणे, झोप येते, ही पर्टिक्युलर कंडिशन ॲग्रेवेट होऊ शकते. ओके. सो दीज आर सम ऑफ दी ॲडवर्स इफेक्ट्स. Apart from that, tolerance may develop but it is slow to develop. Dependence liability low आहे. ओके. हा अजून एक डिफरन्स आहे. टॉलरन्स आणि बार्बिच्युरेट्समध्ये आपण बघितलं की टॉलरन्स किंवा डिपेंडन्स लायबिलिटी आहे, सो ती कमी आहे विथ दी बेन्झोडायझेपिन्स. ओके. अपार्ट फ्रॉम दॅट सेव्हरल CNS साईड इफेक्ट्स आर ऑल्सो प्रोड्यूस. त्यानंतर प्रेग्नन्सीमध्ये द्यायचं नाही आहे कारण बर्थ डिफेक्ट्स इट कॅन क्रॉस दी प्लासेंटा, सो बर्थ डिफेक्ट्स कॅन बी प्रोड्युस्ड. इंटरॅक्शन्स आहेत विथ अदर CNS डिप्रेशन, ॲडिटिव्ह CNS डिप्रेशन मे बी सीन. ओके. त्यानंतर सोडियम वाल्प्रोएट बरोबर जर दिलं तर सायकॉटिक सिम्पटम्स प्रेसिपिटेट होऊ शकतात. त्यानंतर CYP3A4 एन्झाईम ही मेटाबोलायझिंग एन्झाईम आहे BZDसाठी. ओके. सो या एन्झाईमला इनिबिट करणारे ड्रग्ज जर तुम्ही दिले तर BZDची मेटाबॉलिझम इनिबिट होणार आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढू शकतं. ओके. त्यानंतर सिमॅटिडिन, आयझोनियाझिड, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्स, सो हे सुद्धा BZDची मेटाबॉलिझम कमी करतात. त्यानंतर लास्ट क्लास आहे नॉन बेन्झोडायझेपिन हिप्नोटिक्स. ओके. सो हे न्यूअर एजंट्स आहेत, युजली सिमिलर मेकॅनिझम आहे, हे सुद्धा BZD रिसेप्टर्सला बाइंड करू शकतात. ओके. आणि इट विल प्रोड्यूस दी सेडेटिव्ह प्रॉपर्टी और हिप्नॉटिक प्रॉपर्टी. जनरली स्लीप इंड्यूस करण्यासाठी हे ड्रग्ज वापरले जातात. ओके. आणि शॉर्ट टर्म यूजसाठी जनरली वापरले जातात. ओके. कारण त्यांची ॲक्शन जी आहे ती शॉर्ट लास्टिंग आहे. त्यामुळे युजली हे ड्रग्ज जे आहेत झोपिक्लोन, झोपिक्लोन हा त्याचाच इनॅन्शन आहे, झॉल्पिडेम आणि झॅलोपेम, हे जे एजंट्स आहेत ते जास्त प्रेफर केले जातात शॉर्ट टर्म इन्सोमनियासाठी. ओके. कारण त्यांची ॲक्शन खूप शॉर्ट लास्टिंग आहे. ओके. सो युजेस ऑफ दीज ड्रग्ज विल बी ऑफकोर्स इन द ट्रीटमेंट ऑफ इन्सोमनिया ॲज अ हिप्नॉटिक. तर तुम्हाला कंडिशन आयडेंटिफाय करायची की क्रॉनिक इन्सोमनिया आहे की शॉर्ट टर्म इन्सोमनिया आहे की ट्रान्झिएंट इन्सोमनिया, आणि अकॉर्डिंगली तुम्हाला ड्रग सिलेक्ट करायचं आहे. प्रत्येक वेळेला इन्सोमनियाला ट्रीटमेंट द्यायलाच हवी असं काही नाही, कारण एखादा माणूस त्याच्यावर डिपेंडंट होऊ शकतो. ओके. सो सिच्युएशन बघून, जर क्रॉनिक इलनेस असेल किंवा जर काही इमोशनल प्रॉब्लेम्स असतील किंवा फिजिकल इलनेस असेल किंवा ट्रॅव्हलिंग असेल किंवा शिफ्ट वर्कर्स असेल तर त्या कंडिशनमध्ये युजली हे ड्रग्स प्रेफर केले जातात. अपार्ट फ्रॉम दॅट त्यांना अँटी एन्झायटी प्रॉपर्टी आहे, अँटी कन्व्हल्जन प्रॉपर्टी आहे, मसल रिलॅक्सन प्रॉपर्टी आहे, त्यानंतर ॲनेस्थेटिक प्रॉपर्टी आहे. ओके. त्यानंतर इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपीमध्ये सुद्धा हे ड्रग वापरले जातात टू काम डाऊन द पेशंट. अल्कोहोल विड्रॉलमध्ये किंवा बाकी ड्रग्सबरोबर कंबाईनसुद्धा केले जातात. सो दीज आर दी अदर युजेस. ओके. आणि जसं तुम्हाला सांगितलं होतं इनिशियली इन द ॲडव्हान्टेजेस, बेन्झोडायझेपिन अँटागॉनिस्ट अवेलेबल आहे, फ्लुमाझेनिन तो सगळ्या ॲक्शन्स काय म्हणतात ते अँटागॉनाइज करू शकतो. सो इट्स अ कॉम्पिटेटिव्ह ब्लॉकर ॲट द सेम रिसेप्टर. ओके. बट ओरल bioavailability is very very less, so this drug has to be given by IV route. ओके. पॅरेंटरली दिला जाऊ शकतो हा ड्रग. तर त्याचे युजेस काय आहेत? BZDची एनेस्थीजिया, BZD ॲज अ एनेस्थेटिक जर दिला असेल तर ती रिव्हर्स करण्यासाठी. ओके. किंवा बेन्झोडायझेपिनचा ओव्हरडोज युजली प्रॉब्लेम देत नाही, पण तरीसुद्धा काही काही वेळेला ॲक्शन्स रिव्हर्स करण्यासाठी फ्लुमॅझेनिल दिला जाऊ शकतो. ओके.
त्यानंतर मॅलाटोनिन हे काही हॉर्मोन आहे, ओके, पायनियल ग्लँडचा हॉर्मोन आहे जो स्लीप इंड्यूस करू शकतो. हा युजली रिस्पॉन्सिबल आहे टू इंड्यूस नॅचरल स्लीप. सो दॅट कॅन बी गिवन. और रॅमेल्टिओन हा रिसेप्टरचा अँटागॉनिस्ट आहे, मेलाटोनिन रिसेप्टरवरती ॲक्ट करतो आणि हिप्नॉटिक म्हणून ॲक्ट करू शकतो. ओके, सो इम्पॉर्टंट क्वेश्चन्स या चॅप्टरमधले आहेत. डेफिनेशन्स, क्लासिफिकेशन्स, त्यानंतर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बार्बिच्युरेट BZDचे, त्यानंतर ॲडव्हान्टेजेस BZDचे बार्बिच्युरेटवरती किंवा डिफरन्सेस दोन्हीमध्ये. आपण भरपूर सारे डिफरन्सेस बघितले. त्यानंतर न्यूअर नॉन बेन्झोडायझेपिन हिप्नॉटिक्स, त्याच्यावरती नोट येऊ शकतो किंवा फ्लुमॅझिनिन याच्यावरती नोट येऊ शकतो.